नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. पशुपालनाचा व्यवसाय करताना म्हणजेच दुग्ध व्यवसाय करत असताना जे पशुपालक असतात त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. तर त्यामध्ये प्रामुख्याने एक अडचण जी असते ती म्हणजे गाईचे किंवा म्हशीचे दूध कमी होणे. अचानकपणे जर गाईचे किंवा म्हशीचे दूध कमी झाले तर त्या पशुपालकाचा खूप मोठा तोटा होतो. आणि बरेचसे पशुपालकांना हे माहिती नसते की अचानक दूध कमी होण्यामागचे सगळ्यात मोठे कारण कोणते आहे. तर ज्या वेळेस गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर 8-10 दिवसाने 15 दिवसाने किंवा महिना 2 महिन्याच्या नंतर अचानकपणे गाईचे दूध किंवा म्हशीचे दूध जर खूप प्रमाणात कमी झाले तर त्यामागचे काय कारण असू शकते आणि आपल्याला त्यावर कसा तोडगा काढता येईल, तर याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. सगळे पशुपालक दुग्ध व्यवसाय करताना जनावरांची खूप काळजी घेतात. त्यांना लिव्हर टॉनिक देतात, वेळेवर डिवर्मिंग करतात, त्यांना कॉन्सन्ट्रेट मिनरल मिक्सचर देतात, कॅल्शियम देतात, कारण त्या जनावरांचे दूध कमी होऊ नये. कारण दूध व्यवसाय करताना दूध कमी न होऊ देणे हे सगळ्यात महत्त्वाचे ठरत असते. कारण जनावरांचे जर दूध कमी झाले आणि अचानकमध्ये जर दूध कमी झाले तर त्या पशुपालकाचा दुग्ध व्यवसायामध्ये खूप मोठा तोटा होतो. तर यावर तोडगा काय आपण काढू शकतो आणि यामागचे कारण काय असू शकते. ज्यावेळेस आपण आपल्या गाई म्हशींना सगळे व्यवस्थित देत असतो, तिची डिवर्मिंग करत असतो, तिला लिव्हर टॉनिक देत असतो, तिला कॉन्सन्ट्रेट देत असतो आणि एवढे सगळे करत असताना आपण तिला कॅल्शियम सुद्धा देत असतो, तरी सुद्धा अचानक दूध कमी जर झाले तर त्यावेळेस आपल्याला काय करायला पाहिजे आणि त्यामागचे कारण काय आहे याच विषयावर आज आपण बोलूया. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील. तर ज्या वेळेस आपण आपल्या दुधाळ जनावरांना, गाईंना, म्हशींना सगळे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट वगैरे देत असतो, लिव्हर टॉनिक देत असतो, तिची डिवर्मिंग व्यवस्थित करत असतो, तिला कॅल्शियम वगैरे लावत असतो आणि हे सगळे चालू असताना जर अचानकपणे दूध कमी झाले, खास करून असा जो प्रकार घडतो तो म्हणजे जनावर वेल्यानंतर, गाय असो किंवा म्हैस असो, ती वेल्यानंतर 8-10 दिवसाने 15 दिवसाने तिचे दूध व्यवस्थित निघत असताना अचानकपणे तिचे दूध कमी होते, खूप प्रमाणात कमी होऊन जाते. तर असे का होते, तर यामागचे सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे कारण जे पशुपालकांना माहीत नसते ते म्हणजे सबक्लिनिकल मस्टायटिस. तर सबक्लिनिकल मस्टायटिस म्हणजे मस्टायटिस 2 प्रकारचे असतात, जसे की एक क्लिनिकल मस्टायटिस आणि सबक्लिनिकल मस्टायटिस. तर क्लिनिकल मस्टायटिसमध्ये आपल्याला सगळे मस्टायटिसचे लक्षणं जाणवतात, जसे की काचेवर सूज येणे, दुधामध्ये फरक पडणे, दुधामध्ये रक्त यायला लागणे किंवा दूध दह्यासारखे येणे, दूध खराब येणे, दुधाचा वास येणे. तर ही लक्षणे, बाह्य लक्षणे आपल्याला दिसून येतात, ज्यावरून आपण समजू शकतो की या जनावराला मस्टायटिस झालेला आहे. पण सबक्लिनिकल मस्टायटिस हा असा मस्टायटिस असतो की आपल्याला यामध्ये ही जी मी आपल्याला लक्षणं सांगितली की दूध खराब येणे, दूध दह्यासारखे येणे किंवा दुधामध्ये रक्त येणे, कासेवर सूज येणे, तरी असले कुठल्याही प्रकारचे लक्षणे आपल्याला या सबक्लिनिकल मस्टायटिसमध्ये दिसून येत नाही. पण त्या जनावराला मस्टायटिस झालेला असतो, त्यालाच आपण सबक्लिनिकल मस्टायटिस म्हणतो. आणि हे सगळ्यात मोठे कारण आहे जनावराचे अचानक दूध कमी होण्यामागचे. तर यासाठी आपण जर जी कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्ट असते तर त्याचा वापर केला तर ही टेस्ट अतिशय सोपी आहे, याची अतिशय सोपी पद्धत आहे. तर हे पशुपालक ही जी टेस्ट आहे ते घरी सुद्धा करू शकतात. आणि यावर ही टेस्ट कशी करायची, त्यासाठी काय साहित्य लागते, तर यावर मी एक व्हिडिओ बनवून
संपूर्ण माहिती त्यामध्ये सांगितली आहे आणि याच चॅनलवर माझ्या तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, कॅलिफोर्निया मास्टायटिस टेस्ट कशी करायची. तर हे जर आपण एवढं केलं तर आपल्याला जो होणारा संभाव्य घाटा असतो, म्हणजे त्या सबक्लिनिकल मास्टायटिसमुळे अचानक दूध कमी झाले आणि त्यामुळे जो पशुपालकाचे नुकसान होणार असते, ते नुकसान आपण सहजरित्या टाळू शकतो. जर सबक्लिनिकल मास्टायटिस टेस्टसाठी आपण जर कॅलिफोर्निया मास्टायटिस टेस्ट केली आणि त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की आपल्या जनावराला हा मास्टायटिस झालेला आहे, म्हणजेच तो सबक्लिनिकल मास्टायटिस आहे, आणि आपण त्वरित आपल्या डॉक्टरांकडून त्यावर उपचार करून घेऊ शकतो आणि त्याचे दूध परत लगेच आपण जाग्यावर आणू शकतो. म्हणजे होणारा जो संभाव्य आपला घाटा आहे, जो दूध व्यवसायामुळे म्हणजे दूध कमी झाल्यामुळे जो होणारा घाटा असतो, तो आपण टाळू शकतो. तर हे आपण पक्के ध्यानात ठेवावे की जर काही घडले, अचानकपणे आपल्या गाईचे म्हशीचे दूध जर कमी झाले, तर त्यामागचे सगळ्यात मोठे कारण हे सबक्लिनिकल मास्टायटिस असते. गाई म्हशींचे दूध अचानक कमी होण्यामागे कधी कधी इतरही कारणे असू शकतात, पण सगळ्यात मोठे कारण जे आहे ते सबक्लिनिकल मास्टायटिस आहे. तर अशा वेळेस जर आपल्या जनावरांचे दूध, गाईचे म्हशीचे अचानकपणे जर कमी झाले असेल, तर सगळ्यात आपल्या लक्षात आले पाहिजे की इथे सबक्लिनिकल मास्टायटिस असू शकतो आणि त्यावर आपण लगेच प्रतिबंध करायला पाहिजे. आपल्या डॉक्टरांकडून त्याची ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे, म्हणजे आपला होणारा संभाव्य जो तोटा आहे, जे नुकसान आहे, ते आपण नक्कीच टाळू शकाल. धन्यवाद.